गुलाबी गुलाबी गावाचे झाले ना हाल, तर लाल लाल कलरची बांगडी, चाल माझ्या सोबत चाल, नाच once more. गाल हाय तिचे सोनेरी सोनेरी बाल, तरी अजून लाजवते यार. लाल लाल कलर लाल, चाल माझ्या सोबत, नाच माझ्या सोबत. जय श्रीराम जय शिवराय मित्रांनो, आता तुम्ही डेमोमध्ये पाहिलेल्या रील प्रकारे व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी आपल्याला अलाइट मोशन ॲपची गरज लागणार आहे. ते अलाइट मोशन ॲप आपल्याला टेलिग्राम चॅनलवरती आरामात भेटून जाईल. टेलिग्राम चॅनलची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे मित्रांनो. तर आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिल्यांदा तर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावं लागणार आहे, कारण मी या व्हिडिओमध्ये काही सिक्रेट ट्रिक्स सांगितलेले आहेत. ते वापरून तुम्ही एकदम इझी प्रकारे व्हिडिओ क्रिएट करू शकता. त्यानंतर मी काय व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मटेरियल दिलेले आहे, ते सर्व मटेरियल डाउनलोड करून तुम्हाला एक XML फाईलसुद्धा त्यामध्ये दिलेली आहे. तर ती XML फाईल कशी इम्पोर्ट करायची आपल्या अलाइट मशीनमध्ये, तर मी तुम्हाला ते व्हिडिओच्या मध्यभागी सांगितलेले आहे. त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आज व्हिडिओला सुरुवात करूया. तर सगळ्यात पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ क्रिएट करण्यासाठी अलाइट मोशन ॲप आहे ना, ते ओपन करायचे. त्यानंतर आपल्याला मी जे XML फाईलमध्ये जे बेटमार्क प्रोजेक्ट दिलेलं आहे ना, ते अशा प्रकारे असणार आहे. तर तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहायचं आहे. मी एकदम सोपी ट्रिक सांगणार आहे व्हिडिओ क्रिएट करण्याची, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. त्यानंतर आता आपण बेटमार्क तर ओपन केलेले आहे. त्यानंतर आपल्याला स्टार्टिंगला यायचं आहे. त्यानंतर ते प्लसचं आयकन आहे आणि याच्यावरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून मी जो तुम्हाला एक हे दिलेलं आहे मित्रांनो, PNG दिलेली आहे, ती आपल्याला इथे इन्सर्ट करायची. तर मी लगेचच करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, अशा प्रकारची एक PNG असणार आहे. तर ही सिलेक्ट केल्यानंतर आता आपल्याला पहिली जी डबल बेट आहे ना, असं थोडं थोडं करत पुढे स्क्रोल करायचं. त्यानंतर इथे बघू शकता 11.3 हे जे डबल बेट आहे यावरती येऊन हे 2 नंबरचं ऑप्शन आहे, याच्यावरती क्लिक करून आपल्याला तिथपर्यंत वाढवायची याची लेंथ. त्यानंतर आपल्याला इथे ब्लेंडिंग अँड ऑपिसिटी ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करून ही जी ऑपिसिटी आहे हे 50% ठेवून आपल्याला बॅक यायचे. त्यानंतर ही जी लेअर आहे या लेअरला अशा प्रकारे एकदम खाली खेचून घ्यायचे. तर मी कसं करतो तसेच प्रकारे सेम पद्धतीने करायचं. तुमचा व्हिडिओ 5 मिनिटात रेडी होऊन जाईल. फक्त व्हिडिओ काळजीपूर्वक पहा, तेवढंच म्हणतोय. त्यानंतर आता आपल्याला आहे ना, अशा प्रकारे डबल बेड आणि या डबल बेडवरती यायचे. त्यानंतर प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आता मी जे काही व्हिडिओज च्या डिस्क्रिप्शनमध्ये इमेजेस दिलेले आहेत ना, ते देखील तुम्ही यूज करू शकता. त्याऐवजी तुमचे इमेजेस यूज करायचे असतील ते देखील यूज करू शकता. तर अशा प्रकारे वेगवेगळे इमेजेस ॲड करत जायचे व्हिडिओच्या लास्टपर्यंत. मी कसं काय ॲड करायचं सांगतो आता लगे. तर पहिल्यांदा तर आपण पहिल्या बेटवरती ॲड केलेला, आता दुसऱ्या बेटवरती तिथे प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून मीडियावरती क्लिक करून आपला जो काही इमेज असणार आहे ना, तो सिलेक्ट करून या ऑप्शनवरती क्लिक करून पुढच्या बेटवरती जायचं. त्यानंतर हे जे 4 नंबरचं ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करून त्या बेटचा पुढचा एक्स्ट्रा भाग आहे ना, ते कट करून हे कोपऱ्यातलं जे 3 डॉट आहे ना, याच्यावरती क्लिक करून फिल कॉम्प्शन एरियावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपल्याला बॅकवरती क्लिक करून अशाच प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत इमेजेस आहेत ना, तर ते ॲड करत जायचे. तर मी आता लगेचच इमेजेस आहेत ना, तर ते ॲड करून घेतो. तर बघू शकता मित्रांनो, मी व्हिडिओच्या शेवटपर्यंत इमेजेस आहेत ना, तर ते ॲड करून घेतलेले आहेत. इमेजेस ॲड केल्यानंतर आता मी तुम्हाला सांगतो आपली जी XML फाईल असते ना, ती कशी इम्पोर्ट करायची आपल्या अलाइट मोशनमध्ये. तर सगळ्यात पहिल्यांदा एकदम सोपी ट्रिक आहे मित्रांनो, इथे टेम्पलेट्सचं ऑप्शन आहे ना, हे एकदम लास्टचं कोपऱ्यातलं टेम्पलेटच्या ऑप्शनवरती क्लिक करून हे जे अपलोडचं ऑप्शन आहे ना, याच्यावरती क्लिक करायचे. त्यानंतर आपली जे काही XMLs असतील ना, ते डाउनलोड केलेले ते तुम्हाला दिसून जाईल. तर मी ही एक XML दिलेली आहे, ते तुम्हाला इथे त्या XMLवरती क्लिक केल्यानंतर आरामात आपल्या अलाइट मोशनमध्ये XML ओपन होऊन जाईल. तर आपल्याला प्रोजेक्ट्समध्ये जाऊन इथे आपली XML दिसेल. इथे याच्यावरती क्लिक करून तुम्ही एडिट करू शकता. त्यानंतर आता आपल्याला आहे ना, इथे
पोलाइज 1 हे जे पहिले लेयर आहे ना याच्यावरती क्लिक करून कलर अँड फिलमध्ये जाऊन हे जे मीडिया नॉट फाउंड याच्यावरती क्लिक करायचं. त्यानंतर ना आपली जो काही इमेज आहे ना तो सिलेक्ट करून घ्यायचा अशा प्रकारे. त्यानंतर कोपऱ्यातलं जे प्लसचं आयकन आहे ना याच्यावरती क्लिक करून आपल्याला त्या शेपमध्ये आपला इमेज आहे ना तो इन्सर्ट करायचं आहे. त्यानंतर ना अशा प्रकारे हे जे काही हे शेप्स दिसतील त्या प्रत्येक लेअरवरती आपला इमेज आहे ना वेगवेगळे इमेजेस इन्सर्ट करून घ्यायचे आहेत. तर आता बघू शकता मी अशा प्रकारे करतोय. तुम्हाला 2 तर करून दाखवलेले आहेत. तर तुमचं देखील इमेज अशा प्रकारे ते थोडं फेस गेलेलं आहे ना तर ते तुम्हाला जर बरोबर करायचं असेल तर तुम्ही इथे इफेक्ट्समध्ये जाऊन ॲड इफेक्ट्समध्ये जायचं. त्यानंतर इथे फ्लिप नावाचा एक इफेक्ट आहे ना त्याला सिलेक्ट करायचे. मित्रांनो तो इफेक्ट ॲड केल्यानंतर ना जास्तच कुटाणा होतो. त्यामुळे मी दुसरा इमेज सिलेक्ट केलेला आहे. जो चेहरा आणि सगळं शरीर आहे ना ते मध्यभागी असलं पाहिजे तो इमेज सिलेक्ट करायचं आहे. तर आता मी पुढच्या ह्याच्यामध्ये सांगतो. तर आता हे लेअरला सिलेक्ट करून कलर अँड फिलमध्ये जाऊन मीडिया नॉट फाउंड याच्यावरती क्लिक करून तुम्ही आपला जो चेहरा आणि सगळं पूर्ण शरीर जे मध्यभागी असतं ना तोच इमेज सिलेक्ट करायचं फक्त या सगळ्यामध्ये ह्या शेप्समध्ये. नाहीतर मग इकडे तिकडे होईल तुमचा चेहरा. तर आता प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून तर हा देखील इमेज बरोबर बसलेला आहे बघू शकता. त्यानंतर ना आता आपल्याला हे पुढचे देखील 3 असे एकूण 9 हे आहेत मित्रांनो. तर आता पहिल्यांदा आपण 3 केले, परत हे 3, परत त्याच्या पुढचे 3, हे झाले 9, हे झाले 12. तर एकूण 12 हे आहेत मित्रांनो. 12 इमेजेस आपल्याला रिप्लेस करून घ्यायचे आहेत अशा प्रकारे. तर मी आता लगेचच रिप्लेस करून घेतो. जराही न वेळ घालवता. खूप टाईमपास होतो या व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो बघू शकता मी सगळे डबल बेडपर्यंत जे इमेजेस शेपमध्ये रिप्लेस करून घ्यायचे होते ना ते सगळे रिप्लेस करून घेतलेले आहेत. तर आता आपल्याला काय करायचं आहे व्हिडिओच्या लास्टला जायचं म्हणजे व्हिडिओच्या शेवटला जाऊन इथे आपल्याला एक लेअर दिसेल. मी पहिल्यापासून दिलेली लेअर आहे. ह्या लेअरवरती क्लिक करून इथे एक इफेक्ट्स ऑप्शन आहे याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ना आपल्याला 3 डॉटवरती क्लिक करून कॉपी इफेक्ट्सवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर ही जी लेअर आहे ना पहिल्याची ती डिलीट मारून टाकायची. त्यानंतर ना आता डबल बेडच्या पुढचे जे काही आपण इमेजेस इन्सर्ट केलेले आहेत म्हणजे ॲड केलेले आहेत ना त्या सगळ्या इमेजेसला आपल्याला त्या लेअरवरती क्लिक करून इफेक्ट्समध्ये जाऊन ह्या 3 डॉटवरती क्लिक करून पेस्ट इफेक्ट्सवरती क्लिक करायचं अशा प्रकारे व्हिडिओच्या लास्टपर्यंत सगळे इफेक्ट्स आहेत ना म्हणजे सगळ्या इमेजेसला हा एकच इफेक्ट पेस्ट करायचे. तर मी आता लगेचच करून घेतो. तर बघू शकता. तर अशा पद्धतीने सेम मी जे काही प्रोसेस तुम्हाला पूर्णपणे समजवण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ बोरिंग झाला आहे असं मला थोडंफार वाटतोय पण एकदम कडकमध्ये तुम्हाला मी शिकवलेलं आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा तुम्ही. तर आता सगळ्यात पहिल्यांदा आता हे सगळं केल्यानंतर ना आता हे इफेक्ट्स अशा प्रकारे ॲड केल्यानंतर ना आपल्याला एक महत्त्वाची गोष्ट ॲड करायची राहिलेली आहे. तर ती ॲड करण्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिल्यांदा ते ऑडिओ सॉन्ग आहे ना आपल्या ऑल मटेरियलमधनं ते डाउनलोड करून घेतल्यानंतर ना प्लसच्या आयकॉनवरती क्लिक करून ऑडिओवरती जायचे. त्यानंतर ना आपल्याला इथे एक मी ऑडिओ दिलेला आहे. अशा प्रकारे ऑडिओ ॲड करून तुम्ही व्हिडिओच्या शेवटला जाऊन बघायचं बरोबर झालं आहे का. त्यानंतर ह्या लेअरला असं एकदम खेचून असं व्हिडिओच्या एकदम सगळ्या लेअर्सच्या खाली घ्यायचं आहे. तर अशा प्रकारे तर बघू शकता मित्रांनो. तर आता व्हिडिओ एकदम कडकमध्ये बनवून रेडी झालेला आहे. जर तुम्हाला पाहून कसं झाला व्हिडिओ बघायचा असेल तरी देखील तुम्ही पाहू शकता. तर आता व्हिडिओ एकदम कडकमध्ये बनलेला आहे. तर आता व्हिडिओ सेव्ह करण्यासाठी कोपऱ्यातले जे शेअरचं ऑप्शन आहे ना याच्यावरती क्लिक करून आपण एक्सपोर्टच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं. अशा प्रकारे तुम्ही गॅलरीमध्ये सेव्ह करून घेऊ शकता. तर आजच्या व्हिडिओमध्ये कसं वाटलं कमेंट करून की जर तुम्हाला अशा प्रकारे इंस्टाग्राम ट्रेंडिंग रील्स एडिटिंगचे ट्युटोरियल्स पाहिजे असतील तर या RS क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करून घ्या. तर भेटूया पुढच्या नवीन इंटरेस्ट व्हिडिओमध्ये. तर पुढचा व्हिडिओपर्यंत जय श्रीराम जय महाराष्ट्र.